नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या शेती एक शेती या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, जर तुमचे पीक कर्ज असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 संदर्भात राज्य शासनाने एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. थेट निधी मंजूर केलेला आहे. हा निर्णय नेमका काय आहे आणि याचा लाभ तुम्हाला नेमका कसा मिळणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण एकही माहिती चुकली तर तुम्ही लाभापासून खूप दूर जाऊ शकता, वंचित राहू शकता. मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून 18 जून 2026 रोजी एक महत्त्वपूर्ण GR शासन निर्णय आपण ज्याला बोलतो तो निर्गमित करण्यात आलाय. या GR नुसार कर्जमुक्ती योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी वेगाने करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती. यापूर्वी 11 जून 2026 रोजी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी साहेबांच्या अध्यक्षतेखाली विशेष समित्या स्थापन करण्यात आलेल्या होत्या. आता या समित्यांकडे अत्यंत महत्त्वाचं काम जे काही आहे तर ती कामं सोपवण्यात आलेली आहेत. जसं की ज्यामध्ये आपण बघू शकता की ज्या शेतकऱ्यांची कर्ज खाती आधार कार्डशी लिंक नाही त्यांची यादी प्रसिद्ध करणे, योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांकडून अधिकृत याद्या जाहीर करणे, ॲग्रिस्टॅक ज्याला आपण फार्मर ID बोलतो, ॲग्रिस्टॅक प्रणालीवरती शेतकऱ्यांची अचूक नोंदणी करून घेणे आणि कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाल्यावर शेतकरी बांधवांचे आधार प्रमाणीकरण EKYC करण्यासाठी विशेष मेळावे आयोजित करणे. शेतकरी मित्रांनो, ही सर्व कामे वेळेत आणि जलद गतीने पूर्ण व्हावीत यासाठी शासनाने निधी देखील वितरित केलेला आहे. महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत शिल्लक राहिलेल्या निधीमधून प्रत्येक जिल्ह्यासाठी 5 लाख रुपये याप्रमाणे एकूण 1,70,00,000 रुपयांचा निधी खर्च करण्यास मंजुरी या ठिकाणी मिळालेली. आता या निधीमुळे याद्या प्रसिद्ध करणं, जाहिरात देणं आणि गाव पातळीवरती मेळावे घेणं या सर्व प्रक्रिया अगदी युद्ध पातळीवरती आणि जलद गतीने सुरू होतील. परंतु मित्रांनो, या कर्जमुक्ती योजनेला सध्या काही स्तरावरून विरोध सुद्धा होत आहेत. याच पार्श्वभूमीवरती 16 जून 2026 रोजी देखील काही महत्त्वाचे GR आले असून 22 जून 2026 पूर्वी या योजनेत काही मोठे आणि महत्त्वाचे बदल केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे 22 जून पासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू होते. त्यामुळे अधिवेशनापूर्वी किंवा अधिवेशनात सरकार यावर काय अंतिम निर्णय घेतं याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचं लक्ष लागलेलं आहे. या कर्जमाफी संदर्भात प्रत्येक नवीन अपडेट, यादी आणि पुढील प्रक्रिया आम्ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी घेऊन येऊया. त्यामुळे जर तुम्ही आपल्या शेती एक शेती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेटेड माहिती तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचेल आणि जी काही योजना आहे तर त्या योजनेचा आपल्यापर्यंत माहिती लवकर पोहोचेल आणि आपल्याला लाभ घ्यायला त्या ठिकाणी सुलभ होणार आहे. व्हिडिओ अशाच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.